श्यामला मात्र लग्न जुळू नये म्हणून मनातल्या मनात दिवसभर देवाचा धावा करत होती. आज तिने देवपूजा पण बराच वेळ केली, पण देवाजीच्या मनात काही वेगळंच होतं. संध्याकाळ झाली तरी घरची पुरुष मंडळी पोराच्या घरून आली नाही म्हणून बानाई घर अंगण करत चक्रा मारत होती. तिच्या येरझाऱ्या घरातून दारापर्यंत आणि दारातून घरापर्यंत सुरू होत्या. देवकी ड्युटीवर गेली होती. श्यामला सायंकाळचा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावायला उठली. देवाजवळचा दिवा लावला आणि तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती घेऊन गेली. श्यामलाला लहानपणापासून तुळशी जास्तच आवडत असे. ती तिच्या घरी पण सायंकाळचा दिवा लावल्यानंतर तुळशीजवळ घटकाभर बसत असे. तिच्याशी आजपर्यंत बोलत जरी नसली तरी तिला आज तुळशीसोबत बोलण्याची मनातनं उर्मी दाटून आली. तोंडातून शब्द फुटत नव्हते म्हणून ती भरल्या डोळ्यानं मनातच म्हणाली, तुळशी माय, तूच सांभाळ तू या लेकीले. तुले माहीत आहे मला हे लगीन करायचं नाही, पण मले कोणी समजूनच घेत नाही. मी काय करू तूच सांग. तुळशी माय काय सांगणार होती. नियतीने श्यामलाचं प्रारब्ध आधीच लिहिलेलं होतं. श्यामला दिवा लावून घरात गेली नाही तर लगेच पुरुष मंडळी घरात आली. बानाई म्हणाली, बाप्पा लयच उशीर झाला याले, असं म्हणून डोक्यावरचा पदर ठीक केला. उमेश म्हणाला, श्यामलाताईचं गाव भल्लं आपेटी आहे बा. बानाईला श्यामलाताईचं गाव हे वाक्यच समजलं नाही, पण श्यामला मात्र मटकन खोलीतल्या पलंगावर बसली आणि सगळं विसरल्यामुळे जी शून्यता येते त्याप्रमाणे ती शून्यात नजर लावून बसली. तिला बैठकीत सगळे आवाज देत होते, पण तिच्या कानापर्यंत कोणाचाच आवाज पोहोचत नव्हता. फक्त आजूबाजूला कसला तरी गोंधळ सुरू आहे आणि आपण कुठेतरी हरवलो आहे असं श्यामला उघड्या डोळ्यांनी अनुभवत होती. श्यामलाच्या बाबांनी बानाईला आणि नुकत्याच ड्युटीवरून आलेल्या देवकीला दिवसभरात घडलेली इत्थंभूत हकीकत सांगितली. अगदी एस.टी. स्टँडपासून कसे काही अंतर पायी गेलो इथपासून तर जेवायला बसल्यावर तुपाचा घमघमाट कसा सुटला इथपर्यंत. पोराच्या घरी चांगलं 10 एकर वावर आहे, बैलजोडी आणि त्याच्यावर गडी माणूस आहे, घरच्या गाईचं दूध तुपतं आहे आणि वरून पोरगा एकटाचे. एक आंधया काका आहे, पण तो काही याच्याजवळ राहत नाही. तो राहते मुंबईले, पण त्याची ही इस्टेट यालेच भेटणार आहे म्हणते. श्यामलाच्या बाबांनी प्रत्येक गोष्ट इसकटून सांगितलेली होती. श्यामलाचे बाबा खरंच हाडाचे शिक्षक होते. घडलेली घटना किंवा गोष्ट कशी सविस्तर सांगायची हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. बानाई आणि देवकीला खूप आनंद झाला. तेवढ्यात पुन्हा उमेश म्हणाला, काही असो बा, सगळं चांगलं आहे, पण श्यामलाताईचं गाव मोठं आपेटी आहे. तिच्या गावात ना एस.टी. जात ना ऑटो जात, पैदल जा लागते नाही तर बैलबंडी, कोणाचा मिळाला तर ट्रॅक्टर. त्यावर श्यामलाच्या चुलत मामानं दुजोरा दिला. पण लगेच श्यामराव म्हणाले, श्यामला त्या गावात थोडीच राहणार आहे, ते तर जवळ बुवासोबत नोकरीच्या गावात राहीन. आता श्यामलाच्या बाबांनीच तोडगा काढल्यावर सगळे चूप झाले. श्यामला मात्र आतून खूप अस्वस्थ होती. तिला ना आनंद झाला होता ना दुःख. ती तिचं दुःख कोणाला सांगूही शकत नव्हती. खरं तर तिच्या मनात दुःखापेक्षाही तिच्या आईबाबांचा राग जास्त होता. पण दुःख का राग या संभ्रमात कमी वयाची श्यामला मूकपणे फक्त अश्रू ढाळत होती. तिला आताही रवीची खूप आठवण आली. धावत धावत गावाला जावं आणि रवीच्या कुशीत जाऊन खूप रडावं असं वाटत होतं, पण आता तेही शक्य नव्हतं. एकदा गाय कसायाला विकली की ती कितीही फिरून फिरून घराकडे पाहून जीवाच्या आकांताने हंबरत असेल तरी काही फायदा नसतो. गायसुद्धा एका वेळानंतर मूकपणे आसू ढाळत असते, तशीच गत श्यामलाची झाली होती. श्यामला चुपचाप होती. ती खोलीत बसली होती. बानाई आणि देवकी तिच्या खोलीत गेल्या. बानाईने लेकीच्या तोंडावरनं हात फिरवून 10ही बोटं कडाकडा मस्तकाच्या कोपऱ्यावर मोडली. एका परीने तिने श्यामलाची दृष्टच काढली आणि वरून म्हणाली, पण नशीब काढलं श्यामलानं, एवढं भरलं पुरलं घरदार भेटलं, सरकारी नोकरीवाला पोरगा भेटला, आणखीन काय पाहिजे बाईच्या जातीले. देवकीने बहिणीच्या होला हो लावला. श्यामला मात्र नेहमीसारखी चूप होती.
तिला वाटत होतं एकदा तरी मला कोणीतरी विचारावं की खरंच हे लग्न आणि हा पोरगा पसंत आहे का. पण श्यामलाला कोणीच काहीच विचारलं नाही. ती तशीच शांत राहिली आणि आतल्या आत फडफडत राहिली. दुसऱ्या दिवशी मावशीच्या शेजारी पाजारी माहिती झालं श्यामलाचं लग्न जुळलं. श्यामला आता शेजाऱ्यांच्या ओळखीची झाली होती. त्यात आता तिच्याकडे अर्चना नावाची शेजारची एक मैत्रिणी येत होतीच. त्यामुळे श्यामला बऱ्यापैकी सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. श्यामलाचं लग्न जुळलं हे ऐकल्याबरोबर अर्चना श्यामलाच्या भेटीला आली. अर्चना आलेली पाहून बानाई त्या दोघींजवळून हटायचं नावच घेत नव्हते. अर्चना बरंच काही विचारत होती आणि श्यामला नेहमीप्रमाणे मान डोलवत होती आणि अर्चनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बानाई देत होती. श्यामलाला त्यावेळी अर्चनाजवळ मन मोकळं करायची खूप इच्छा झाली होती. पण जशी अर्चना आत आली तसं बानाईने श्यामलाकडे बघून डोळ्यांनी तिला आधीच खुणावलं होतं. बानाईच्या त्या डोळ्यानं खुणावण्याचा अर्थ श्यामला लहानपणापासून चांगली जाणून होती. त्या डोळ्यानं केलेल्या खुणेचा अर्थ होता कुणाला जास्त काहीही सांगायचं नाही, उगीचच दृष्ट लागते. श्यामला होती त्यापेक्षा जास्तच मुकी झाली. अर्चना जशी आली तशी वापस गेली. साक्षगंध लग्न अमरावतीतूनच करायचं ठरवल्यामुळे बानाई आता काही गावाला जाणार नव्हती. श्यामराव मात्र दुसऱ्या दिवशी गावाला जायला निघाले. श्यामला म्हणाली, मले भावनाची लय आठवण येऊन राहिली, मी गावाला येते. श्यामलाचे बाबा खोटं खोटं म्हणाले, ती भावना उन्हाळ्याच्या सुट्टी आहे म्हणून तिच्या मामाच्या गावाला गेली आहे. आम्ही अमरावतीला येत होतो तेव्हा तिचा भाऊ एस टी स्टँडवर भेटला, तो सांगत होता. नाही तर विचार तुझ्या आईले. श्यामलाला कोणत्याही हालतीत गावाला जाऊ द्यायचंच नव्हतं. कारण श्यामला जर गावी गेली तर रवीसोबत पळून जाण्याची दाट शक्यता श्यामलाच्या आईबाबांना वाटत होती. त्यामुळे श्यामलाचं साक्षगंध लग्न सगळं मावशीच्याच घरून करायचं ठरलेलं होतं. मावशीलाही मुलगी नसल्यामुळे आनंदच झाला होता. तिच्या अंगणात मुलीचं कन्यादान होणार होतं. स्वतः नसली म्हणून काय झालं, बहिणीचे तर आहे. या मानसिकतेनं सगळ्या गोष्टीसाठी होकार दिला जात होता. श्यामला नेहमीसारखी शांत होऊन गेली. मन मारून मावशीच्या घरी राहू लागली. पाहता पाहता श्यामला आणि किशोरचा साक्षगंधाचा दिवस आलासुद्धा. ठरल्याप्रमाणे साक्षगंध अमरावतीलाच होतं. आज सकाळपासून मावशीच्या घरी लगबग होती. दारात मंडप टाकण्यात आला. पोराकडचे येण्याच्या आधी श्यामलाचे बाबा 10 वाजताच येऊन पोहोचले. नात्यातलेही बरेच पाहुणे येऊन पोहोचले होते. काही पाहुणे हळूच कुजबुजू लागले, श्यामराव मास्तरले एकच पोरगी आहे आणि साक्षगंध काहून दुसऱ्याच्या दारात करून राहिला काय जण. पण ही कानफुसी बानाई श्यामरावपर्यंत काही पोहोचली नाही. वाट पाहता पाहता 12 वाजायला आले तरी पाहुणे काही पोहोचले नाहीत. मध्यस्थी माणसाला श्यामराव म्हणूनच राहिले होते की पायना राजे हो, पाहुणे कुठलोक पोचले तर. हो, मी जरासा स्टँडकडं जाऊन पाहतो, असं मध्यस्थी माणूस म्हणत नाही तर पाहुणे मंडपात पोहोचले. 10-12 पुरुष मंडळी आणि 4-5 बायका. या बायकांमध्ये एक तरुण मुलगी होती जी श्यामलाची चुलत नणंद होती. ती आपल्या काकीला घेऊन घरात आली. तिला स्वतःला तयारी करायची होती. तिने श्यामलाला पाहिलं आणि ती पाहतच राहिली. श्यामलाला तिची मैत्रीण अर्चना तयार करत होती. श्यामलाची नणंद उज्ज्वला मंडपात गेली आणि किशोरला म्हणाली, भाऊ तू यातं नशीब काढलं. तसा किशोर मनातल्या मनात खुश झाला. त्याला आपल्या नशिबाचा खरंच हेवा वाटायला लागला. सगळी तयारी झालीच होती. त्यामुळे पाहुण्यांचं चहापाणी झाल्यावर सगळे पाहुणे, बाया मंडळी, पुरुष मंडळी मंडपात येऊन बसली. गुरुजींनी धरसोड करत मंत्र म्हणायला सुरुवात केली. आधी श्यामलाचे तिच्या होणाऱ्या लहान चुलत दिरांनी पाय धुतले, तिला टिळा लावला, तिच्या हाती साडी ब्लाऊज दिलं आणि सोन्याची अंगठी बोटात घातली. त्यानंतर किशोरचे श्यामलाच्या मावशीच्या लहान मुलानं रणजितनी पाय धुतले, टिळा लावला, हाती कपडे, नारळ, दुपट्टा, सोन्याची अंगठी बोटात घालून टाकली. सगळ्या पाहुण्यांच्या दोघंही पाया पडले. मंडपातल्या पाहुण्यांनी फुलाची पाकळी खिशात हात घालून पैशाच्या स्वरूपात आशीर्वाद म्हणून दोघांचे हातावर ठेवले. श्यामलानं एकदाही किशोरच्या नजरेला नजर भिडवली नाही. ती कार्य पाडायचं म्हणून पार पाडत होती. सगळे पाहुणे एकमेकात कुजबुजत होते.
गव्हाच्या पोत्यापाशी शामराव मास्तरांनी उडदाचं पोतं आणून बसवले बापा. मास्तर नीरा पोराच्या नोकरीवर भाळला वाटते. एवढी साजरी पोरगी आणि वय काहीच नाही. कायले या काया माणसाच्या गळ्यात बांधली असन बरं, आणि काहून बांधली असन बरं. श्यामला आणि किशोर थोडा वेळ लाकडी खुर्चीवर बसले. तोपर्यंत पाहुणे मंडळींच्या पंगती उठल्या. मग श्यामला आणि किशोरच्या घरच्यांसोबत श्यामला आणि किशोर जेवले. कार्यक्रम पार पडता पडता दिवस काढला होता. पाहुणे जायची घाई करायला लागले. पण मध्यस्थी माणूस म्हणाला, लग्नाचा बस्ता घ्यायची तारीख ठरवून घेऊ. त्याप्रमाणे लग्नाच्या बस्त्याची तारीख आणि ठिकाण ठरवून पाहुणे जाण्याची घाई करायला लागले. किशोरकडच्या ज्या काही 2-4 बाया आल्या होत्या त्यांच्या हातावर ब्लाऊज पीस आणि 1 रुपयाचं नाणी हाती देत श्यामलाची मावशी सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडून नमस्कार करत होती आणि श्यामलाची आई लेकीच्या सासरी शिरोदरी पाठवायची तयारी करत होती. सगळे पाहुणे एकदाचे गावाकडे रवाना झाले. सारखं खोटं हसू गालावर मिरवून मिरवून श्यामला पार थकली होती. शामराव आणि बानाई साक्षगंध चांगला पार पाडला म्हणून खुश होते. या सगळ्या कार्यासाठी पैसा शामरावच खर्च करत असले तरी शारीरिक आणि मानसिक मदत देवकी, प्रभाकरराव, त्यांची 2 मुलं उमेश, रणजित फार होती. शामराव गदगद होऊन प्रभाकररावाला म्हणाले, प्रभाकरराव, तुमची लाख मोलाची मदत मी कशी फेडू. श्यामला काय आम्हाला परखी नाही, आमची ही लेकच आहे, प्रभाकरराव म्हणाले. या वाक्याने श्यामरावला हायसं वाटलं. देवकीनेही या गोष्टीला दुजोरा दिला. किशोर परतीच्या प्रवासातही खूप खुश होता. सगळे म्हणत होते, किशोरले स्थळ लई चांगलं भेटलं बा. माणसं माणुसकीचे तर आहेतच, पण पोरगी ही बेजात साजरी आहे. किशोरचे बाबा म्हणाले, हाय की नाही आमच्या तोला मोलाचं घरानं. कोणी दबकत हो म्हटलं आणि कोणी म्हटलंच नाही काही. लोक आपापसात कुजबुजत होते. वासुदेवराव, तुम्ही कुठं आणि पोरीकडचे लोक कुठं. लय जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही कुटुंबात, आणि पोरापोरीत पण जमीन आसमानाचं अंतर आहे. पण तुमची पोराची बाजू सरकारी नोकरीमुळं उजवी आहे, एवढंच. ह्या गोष्टी काही वासुदेवराव आणि किशोरपर्यंत ऐकायला गेल्या नाहीत. आणि तसंही किशोरला या सगळ्या गोष्टीशी काही सोयर सुतक नव्हतं. तो श्यामलाचा चेहरा आठवून आठवून खुश होत होता. एक दिवस श्यामला अर्चनाकडे जाऊ का असं आईला आणि तिच्या मावशीला विचारायला लागली. कायले कोणाच्या दारात जा लागते. जास्तच तुले यारीनले भेटावं वाटत असन तर तिलेच आपल्या घरी बोलाव, बानाई म्हणाली. यावर देवकी म्हणाली, बाई जाऊ दे नवं घडीभर पोरीले बाजूच्या घरी, जरासं मन रमते लेकराचं, तू हिला यायचंयस. बानाईला क्षणभर वाटलं श्यामलाला जाऊ द्यावं, पण तिला लगेच रवीचं प्रकरण आठवलं, भावना आठवली आणि श्यामरावानं दिलेली सक्त ताकीद आठवली. आता पोरीची जिम्मेदारी तुमची. कशानं काही झालं तर तुम्ही जबाबदार, मग मनानं सांगितलं नाही. या वाक्यात अनेक शक्यता होत्या म्हणून बानाई श्यामरावला जरा घाबरूनच होती. म्हणून ती सारखी श्यामलावर नजर ठेवून होती. बानाईला वाटलं श्यामलाने अर्चनाजवळ नको असलेली कुठलीही गोष्ट काढली तर लग्नात अडथळा निर्माण होईल. त्यापेक्षा तिला अर्चनाकडे जाऊच देऊ नये. बानाई आणि श्यामरावला माहिती होतं की गावातल्या कित्येक पोरी प्रेमाची फूस लावून पोरांनी पळवून नेलेल्या होत्या. अशा घटनांनंतर समाजानं मुलींच्या आईवडिलांवर केलेली शीतूफण माहिती होती. देव न करो अर्चनाच्या संगनमतानं श्यामलानं असं वेडंवाकडं पाऊल उचललं तर आपला नवरा आपल्याला कच्चा खाईल आणि समाजात नालस्ती होईल ती वेगळी. या भलत्या सलत्या विचारांमुळे बानाई श्यामलाला अर्चनाकडे जाण्यासाठी मनाई करत होती. नाही म्हटलं तरी श्यामरावचा गावात एक शिक्षक म्हणून आदर होता, मानपान होता. आपल्या एकुलत्या एका लेकीनं वाकडं पाऊल उचलू नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू होता. समाजातला मानमरातब टिकवण्यासाठी श्यामराव पोरीच्या मनाचा तसूभरही विचार करत नव्हता. प्रभाकर आणि देवकीला ही गोष्ट समजत होती, पण आपल्याला काय करावं लागते, ज्याची पोरगी तो जाणो, आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. या मानसिकतेनं सगळं वातावरण भारलेलं होतं. बानाई तर नवऱ्याचा शब्दही खाली पडू देत नव्हती. वरवर सगळं आलबेल होतं. खळबळ होती ती श्यामलाच्या मनात, पण आता तर साक्षगंधसुद्धा झालं होतं. आता हळूहळू रवीला विसरायला हवं असं श्यामला मनाशीच म्हणाली.
आपलं नशीब आणि आपण हेच खरं असं म्हणून श्यामला परिस्थितीला शरण जायला सुरुवात करायला लागली. पण किशोर काही तिच्या मनाच्या कुठल्याच कोपऱ्यात फिट्ट बसत नव्हता. कसा बसणार होता किशोर श्यामलाच्या मनाच्या कोपऱ्यात? क्षणभर पाहिलेला मुलगा, तेही खालच्या मानेनं. बरं, पाहता क्षणीच आवडावा असाही किशोर नव्हता. मग कसा काय श्यामलाच्या मनात किशोर फिट्ट बसणार होता? आता श्यामलाच्या मनात किशोरचा स्वभाव तेवढा जागा पक्की करणार होता आणि श्यामलाला सुद्धा याच गोष्टीची आशा होती. म्हणून किशोरला आपल्या मनात आपण जबरदस्तीनं बसवू असं श्यामला स्वतःला सांगत राहिली. लग्नाचा बस्ता घेण्याचा दिवस उजाडला. जाणून बुजून सुट्टीचाच दिवस ठरवला होता. किशोर, त्याचे बाबा, काका आणि आणखीन 2-3 माणसं असे सकाळीच 11 वाजता श्यामलाच्या मावशीकडे पोहोचले. त्यांचं चहापाणी, जेवण उरकलं आणि श्यामलाचे बाबा, काका, 2 भाऊ, मावशी आणि श्यामला लग्नाचा बस्ता घ्यायला राजकमल मार्केटमध्ये गेले. किशोरला वाटे एकदा तरी श्यामलाने माझ्याकडे पाहावं, निदान सरळ नाही पण तिरक्या नजरेनं तरी पाहावं. पण श्यामलानं खाली मान टाकली, ती वर केलीच नाही. सगळी खरेदी झाली, पाहुणे रवाना झाला, तेव्हा श्यामलाने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि डोक्यावरचा पदर जोरात खाली पाडून मान वर केली. तिची मान पूर्ण आखडून गेली होती. तिला रागही येत होता, पण काहीच करू शकत नव्हती. श्यामलाला गावाची खूप आठवण यायची. संध्याकाळच्या वेळी नदीकाठावरच्या देवीच्या मंदिरातून होणारी आरती सुरू असताना रवीचं चोरून श्यामलाला पाहणं, श्यामलाच्या लक्षात आल्यावर तिने लाडाने वटारलेले डोळे, त्यावर रवीचं गोड हसणं, हे सगळं श्यामलाला आठवत होतं. पण जणू तिला काळ्या पाण्याची कैद ही शिक्षा तिच्याच आईबापांनी ठोठवली होती. बरं, गुन्हा काय होता? महत्त्वाचं म्हणजे तुझा हा गुन्हा आहे हे सुद्धा श्यामलाला माहिती पडू दिलं नव्हतं. परक्या जातीतल्या मुलासोबत प्रेम प्रकरण नव्हे, जणू प्रेम होणं, करणं हाच गुन्हा ठरला होता. पण वयात आल्यानंतरच्या नैसर्गिक भावनेचा कसा गळा घोटायचा हे कुठल्याही शाळेत शिकवत नाही. मग अशा वेळी काय करायचं? हा प्रश्न खरं तर प्रत्येक वयात येणाऱ्या मुलामुलींचा होता, आहे आणि तो कायम राहील. पण रवीपेक्षा श्यामलालाच याची जास्त झळ भोगायला लागत होती. कारण ती मुलगी होती आणि मुलगी म्हणजे काचेचं भांडं. एकदा का फुटलं तर जोडणं कठीण. या मानसिकतेनं कित्येक श्यामला अशाच कितीतरी युगांच्या बळी ठरल्या असतील. यावेळी श्यामला ठरत होती. तिचं वय पाहता तिच्यात हिमतीचीही कमी होती. करावं तर काय करावं म्हणून ती फक्त देवाचा धावा करत होती. पण देवही कठोर झाला असा तिचा आता चांगला समज झालेला होता. आता ती ना दगडाच्या देवाचा धावा करत होती, ना माणसाचा धावा करत होती. जे नशिबात असेल तेच होईल हे मानून गपगुमान ती जगत होती. इकडे रवीही तिची आठवण काढून काढून झुरत होता. शेवटी भर उन्हाळ्याचा मे महिन्याच्या 8 तारखेचा दिवस उजाडला. देवकीच्या दारी हिरवा मांडप पाडला. कासार अंगणात येऊन बसला. हळद लावायची घाई चालू झाली. भर उन्हात तेल चढवू नये म्हणून हळद आधी लागणं गरजेचं आहे, म्हाताऱ्या कोताऱ्या सांगायला लागल्या. गावच्या वेशीवर आरतीची पाटी घेऊन जायची सगळ्या सोयऱ्यांची घाई चालू झाली. श्यामलाला हळद लागल्यावर तिला 5 बायांनी तेल चढवलं. मग 5 जोडपी आणि मध्ये श्यामलाला घेऊन न्हाणोरा झाला. न्हाणोरा झाल्यावर हिरवा मांडव वधूमाईच्या आणि आणखीन 5 बायांच्या हातानं शिंपला गेला. आहेर चढवल्या गेले. श्यामलाला आणि तिच्या सोबतीच्या कुरवडिनीला दुधाच्या शेवळ्या खाऊ घातल्या गेल्या. श्यामलाची जशी भूक मेली होती म्हणून ती काही खात नव्हती. म्हणून तिची दूरच्या नात्यातली आजी म्हणाली, बाई श्यामला खाऊन घे, लगन लागेपर्यंत काही तुले आता खाता येणार नाही. श्यामला विचारच करत राहिली, पसंत नसणाऱ्या नवऱ्यासाठी उपाशीही राहावं लागेन का काय आता? पण तिने मनातला प्रश्न मनातच दाबून टाकला आणि न आवडणाऱ्या दुधाच्या शेवळ्या न आवडणाऱ्या नवऱ्यासारख्या आवडूनही घेतल्या. रात्री मेहंदीची गडबड चालू झाली. कोणीतरी म्हणालं, पोरीच्या हातावर नवरदेवाचं नाव मेहंदीनं काढा. श्यामलाने ते शिताफीनं टाळलं. लग्नाचा दिवस निघाला. जानोश्यासाठी अर्चनाच्या घरची बैठकीची खोली देण्यात आली. नवरदेव जानोश्याच्या ठिकाणी पोहोचला. अर्चनाने सगळ्या पाहुण्यांना प्यायला पाणी दिलं. बाकी नाश्ता पाणी लग्न घरूनच आलं. नवरदेव तयार झाला हनुमानजीच्या मंदिरात जायला आणि इकडे पांढरा शुभ्र घोडाही तयार होता.
पांढऱ्या शुभ्र घोड्यावर काळा काळा नवरदेव बघून कॉलनीतली मंडळीही कुजबूज करायला लागली. किशोर काल त्याच्या गावी राशी निघाला. तो घोडा लंगानं काबरा होता, त्यामुळे फार काही विचित्र दिसत नव्हतं. पण आज मात्र पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेला काळा काळा नवरदेव सगळ्यांच्या कुजबुजीचा विषय झाला होता. नवरदेव मारुतीच्या पारावर गेला आणि मुलीकडच्या 5 बाया शेवळ्याचं ताट आणि मातीच्या छोट्या मडक्यात वाळा घातलेलं पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या. म्हणजे काय तर नवरदेवाला समजावू, खाऊ पिऊन तृप्त करून लंगमंडपात आणू. पण हे काय, नवरदेव तर रुसला होता. शेवयाच्या ताट्याले पैशाचं वडगण लावा, त्याच्याशिवाय मी जेवणार नाही, नवरदेव म्हणाला. श्यामलाची चुलत मामे बहीण म्हणाली, बापा एवढा हुंडा घेतला ना, आता कायले तुम्हाला वडगण पाहिजे. किशोर बोलायच्या आधीच त्याची चुलत बहीण उज्ज्वला चुरू चुरू बोलायला लागली. किशोरला वाटलं हे खेळीमेळीचं वातावरण तंग होतं आहे. हा विचार करून त्यांनी शेवळ्या खायला सुरुवात केली. सगळ्या बाया आनंदी झाल्या. मुलाकडच्यांना हळदी कुंकू लावून नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींना लग्नमंडपात चढण्याचं आमंत्रण नवरीकडच्या त्या 5 बायांनी दिलं आणि सगळे लोक लग्नमंडपात पोचले. इकडे श्यामलाचा सायतिळा चालू होता. म्हणजे लग्न लावणारे गुरुजी मुलाकडच्यांनी आणलेले दागिने, कपडे नवरदेवाच्या लहान भावाच्या हाताने नवरीला पाय देऊन तिला हळद कुंकू लावून देत होते. सख्खा भाऊ नसला तरीही किशोरचा चुलत भाऊ बाल्या हे सगळं पार पाडत होता. श्यामला हे सगळं घालण्यासाठी आतमध्ये गेली आणि मग नवरदेवाचा सायतिळा सुरू झाला. मावशीचा लहान मुलगा रणजित ही जबाबदारी पार पाडत होता. किशोरला 20 ग्रॅमचा गोफ आणि कपडे लत्ते पानाचा वेळा देऊन हे सगळं देऊन टाकलं. मुंदी साक्षगंधातच दिलेली होती. नवरीला नवरदेवानं 1 नाकातला गुडा, डोरलं, मणी, जोडवे, तोरड्या आणि 1 कमी ग्रॅमचं छोट्या मण्याईचं 1 मंगळसूत्र एवढंच आणलेलं होतं. बानाईनी पोरीसाठी म्हणून 2 बांगड्या, चिकूहार केला होता आणि मावशीनी 1 एकदाणी घेतली होती. नाही म्हटलं तरी श्यामला दागिन्यांनी पुरेपूर सजली होती. जणू एखादी अवतरलेली देवी असावी असा भास वऱ्हाडी मंडळींना होत होता. पिवळ्या पिवळ्या शालूवर लाल लाठाचं ब्लाऊज आणि त्यावर पिवळे पिवळे सोन्याचे दागिने. काय वर्णावं ते नवरीचं रूप. श्यामला सजून मंडपात येताच लोक नुसते पाहत राहिले. गोऱ्या गोऱ्या हातावर हिरवा हिरवा चुडा, त्याच्याखाली लाल चुटूक रंगलेली मेहंदी, जाड्या जाड्या केसांचा आंबाडा, त्यावर आबोलीच्या फुलांचा नाजूक गजरा. साक्षात लक्ष्मीचं रूप दिसत होती श्यामला. वऱ्हाडी मंडळी किशोरच्या नशिबाचा हेवा करू लागली होती. पण किशोरला कुठे हे सगळं माहिती होतं. तो फक्त श्यामलाच्या एका नजरेची वाट आजही पाहत होता. पण श्यामलाने किशोरकडे एका क्षणासाठी सुद्धा पाहिलं नाही. लग्नाची वेळ झाली. अंतरपाट धरला गेला. दोन्हीकडचे मामा उभे झाले अंतरपाट घेऊन आणि मंगलाष्टकांना सुरुवात झाली. तशी श्यामला आतून हलली. तिला फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. ही धरणी फाटावी आणि तिने आपल्याला आतमध्ये सामावून घ्यावं असं तिला वाटायला लागलं होतं. डोळ्यातून नदी वाहायला लागली होती आणि श्यामला तिच्या डोळ्यातले सैरावैरा धावू पाहणारं नदीचं पाणी पापण्यांच्या काठावर पोचल्यानंतर त्या खाऱ्या पाण्याला महत्प्रयासानं आत ढकलायला पाहत होती. बानाईला सुद्धा हुंदका दाटून आला, पण तिनेही तो आत दाबला. मंगलाष्टकं सुरू झाली आणि उपस्थित लग्न झालेल्या बायांच्याही डोळ्यात गंगा जमुना दाटून उभ्या राहिल्या. लग्न झालेल्या बायांना आपलं लग्न आठवलं आणि सोबतच माहेरसुद्धा आठवलं आणि त्यांच्याही डोळ्यातनं गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. लग्नात हा भावूक क्षण मंगलाष्टकाच्या वेळी लग्न झालेली प्रत्येक बाई अनुभवते. एकदाचं मंगलाष्टक पार पडलं. नवरा नवरदेवानी एकमेकांना हार घातले तेव्हा श्यामलाची आणि किशोरची नजरानजर झाली. श्यामला तर आतून कोरडी होती आणि ते तिच्या डोळ्यातही दिसत होतं. पण किशोर मात्र स्वतःच्याच आनंदात मशगूल होता. श्यामलाने त्याच्याकडे बघितलं. हा आनंद त्याला खुश करायला कारणीभूत ठरला होता. नवरी नवरदेव खुर्च्यांवर बसले आणि सुई लग्न सुरू झालं. मोठ्या लोकांच्या पाया पडता पडता आणि डोक्यावरील पदर सावरता सावरता श्यामला उन्हाळ्याच्या गरमीनं बेजार झाली. लग्न म्हणजे तिला फाशीची शिक्षा वाटू लागली होती. लोकांची गर्दी एवढी झाली होती की मोकळा श्वाससुद्धा नवरी नवरदेवाला घेता येत नव्हता.
जेव्हा पंक्ती बसायला सुरुवात झाली तेव्हा नवरी नवरदेवाजवळची गर्दी कमी झाली. लग्नात जेवताना नवरीनं नवरदेवाला घास भरवताना किशोरनी श्यामलाला बुंदीचा घास भरवला, तर श्यामलाने रागाने मिठाचा घास नवरदेवाला भरवला. किशोरनी काहीही न म्हणता तो घास चुपचाप खाऊन घेतला. श्यामलाला नवल वाटलं, पण तिने काही ते चेहऱ्यावर दाखवलं नाही आणि तिला वाटलं की आपला नवरा समजूतदार आहे, आपल्याला समजून घेईल. सायंकाळी नवरीचा हाराडेरा घेताना श्यामलाचे बाबा खूप रडले, अगदी श्यामला एवढे. आणि मग उसंगी घेताना लग्न मंडपातील असलेल्या वऱ्हाडी मंडळीतला प्रत्येक चेहरा रडत होता. पुरुष मंडळी दाखवत जरी नव्हती तरी कोणाची बहीण, कोणाची लेक, सासरी जातानाचं दृश्य आठवून मन भरून येत होतं. उमेश आणि रणजित पण रडत होते. श्यामला जरी सख्खी बहीण नव्हती तरी या काही दिवसात तिने दोन्ही भावांना लळा लावला होता. काका आणि मावशीसुद्धा रडत होते. बानाई तर रडून रडून थकली होती. शेवटी एकदाची पूर्णाची शिदोरी सोबत देऊन लग्नाच्या आनंदासहित श्यामलाची पाठवणी झाली. श्यामलाचे अश्रू तर लग्न जुळले तेव्हापासून वाहतच होते. आता ते वाहून वाहून सुकले होते. जशी नदी भर उन्हाळ्यात सुकते ना, अगदी तसे. श्यामलाच्याही आयुष्याचा उन्हाळा झाला असं श्यामलाला वाटत होतं. लग्नासाठी म्हणून नवरदेवानं एसटी आणली होती. एसटीच्या टपावर आंदण होतं पोत्यात बांधून आणि खाली सर्व वऱ्हाडासहित श्यामलालाही लग्नबंधनात बांधून नेत होता किशोर लग्न करून. एसटीतल्या सर्व लोकांमध्ये श्यामलाचा जीव आणि तिच्यासोबत असणाऱ्या कुऱ्हाडींचा जीव तेवढा पारखा होता. बाकी सर्व एकमेकांना याना त्या प्रकारे ओळखत होते. श्यामला विचार करून करून पदराच्या आड रडत होती, पण जवळ बसलेल्या किशोरला काही खबर लागली नाही. सिंधी गावात पोचता पोचता रात्रीचे 8 वाजले होते. नवरदेव नवरी डायरेक्ट घरी नेऊ नये म्हणून ज्या घरी नवरदेव हळदीच्या दिवशी राशी निघून शेजारच्या काकूकडे थांबला होता, त्याच घरी रीतिरिवाजाप्रमाणे नवरी नवरदेवाला उतरवण्यात आलं. तिथं दोघांचंही शेवाळ्यानं तोंड गोड करण्यात आलं आणि मग थोड्या वेळाने लग्नघरी नवरदेव नवरीला नेण्यात आलं. किशोरची आई वरमाय म्हणून लग्नाला गेली नाही, त्यामुळे तिने 2-3 बायकांना हाती घेऊन रात्रीचा लग्नावरून आलेल्या वऱ्हाड्यांसाठी आणि घरी असलेल्या वऱ्हाड्यांसाठी स्वयंपाक केलेला होता. सगळ्यांची जेवणं आटोपली. नवरी आणि तिच्यासोबत असणारी कुऱ्हाडीण झोपण्यासाठी तगमग करायला लागल्या. पण उद्याच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे बुंदी, शेव हे सर्व काढण्यासाठी आचारी अंगणात दाखल झाला होता. त्यांनी चर खणला आणि श्यामलाच्या सासूनी त्या चराची पूजा केली आणि मग आचार्यासोबतच्या बाया काम करू लागल्या. दुसऱ्या दिवशी नवरदेवाकडे वरातीचं जेवण होतं, त्यामुळे सगळे लोक रात्रीची कामं करत होते. किशोरचं घर म्हणजे गावातलं घर होतं. एक छोटंसं मावद, त्याच्यासमोर वसरी आणि पुढं अंगण. वसरीत पाहुण्यांचे चिल्ले पाल्ले झोपले होते. काही बाया मावदात झोपल्या होत्या आणि अंगणात झोपायची सोय नव्हती, कारण आचारी तिथे शेव बुंदी काढत होता. समोर पटांगणातल्या मंडपात पाहुणे मंडळी झोपली होती. श्यामला आणि तिच्यासोबतची कुऱ्हाडीण एका कोपऱ्यात सतरंजीवर बसल्या होत्या. एवढीशी जागा कसं झोपावं कळत नव्हतं. मावद लाकडाचा असल्यामुळे थंड होतं, त्यामुळेही आणि दिवसभर प्रवास आणि लग्नाची दगदग यामुळे श्यामलाला खूप झोप येत होती, पण कुणी काही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. जे जागे होते ते आपल्या कामात गर्क होते, बाकीचे ढाराढूर झोपले होते. किशोरनी चुलत भावाच्या घरी जाऊन मस्त ताणून दिली होती. शेवटी रात्रीचे 12 वाजले. शेवटी श्यामलानं तिच्यासोबत असणाऱ्या मुलीला, दीपाला, तिच्या चुलत नणंदेला बोलवून आणायला सांगितलं, जी साक्षगंधाच्या वेळेला श्यामलाच्या खोलीत आली होती. दीपानी उज्ज्वलाला बोलवून आणलं. ती पण थकून झोपली होती, पण तिने पाहिलं वहिनी काही जागेमुळे बरोबर झोपू शकत नाही. तिने पटापटा झोपलेल्या बायका पोरांना सारखव केलं आणि घोडोशीवरच्या 2 वाकाई काढून दोघींना टाकून दिल्या आणि तिच्या घरी ती झोपायला निघून गेली. श्यामला झोपता झोपता विचार करायला लागली, माया बापानं काय पाहून माय लग्न केलं असेल. तेवढेच सोबतीची कुऱ्हाडीण दीपा म्हणाली, बाई तुले इथं नाही राहा लागत ना. तेव्हा श्यामलाला वाटलं, मले कुठं इथं राहायचं आहे, मी तर यायच्यासोबत नोकरीच्या गावाला राहीन. विचार करता करता श्यामला कधी झोपी गेली तिचं तिलाही कळलं नाही. पहाटे 5 वाजता सगळे वऱ्हाडी उठून चहा पाण्याची गडबड करायला लागले, तेव्हा श्यामलाला जाग आली.
पण जीव फार थकला होता. उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण लोक काय म्हणतील म्हणून ती बळेबळे उठली आणि तिने तिच्यासोबतच्या दीपाला उठवलं. तेवढ्यात श्यामलाजवळ फुई सासू आली आणि तिला म्हणाली, नवरीबाई आवरा पटापट, आज सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे, चुडा उतरवाचा आहे आणि त्याआधी नवरी नवरदेवाचा ननोरा झाला पाहिजे. श्यामलानं आपलं सकाळचं तोंड धुणं वगैरे आटोपून घेतलं. तेवढ्यात तिच्या फुई सासूने आंघोळीसाठी अंगणात मधात चौरंग टाकला आणि 5 पिळे टाकले. म्हणजे चौरंगावरील नवरी नवरदेवासोबत 5 लग्न झालेले जोडपे आंघोळीसाठी उभे राहावेत म्हणून. सगळे आपापल्या जागी उभे राहिलेत. नवरी नवरदेव खाली बसलेत. तसं किशोरच्या आत्यानं म्हणजे श्यामलाच्या फुई सासूनं किशोरला खोबरं खायला देऊन त्या खोबऱ्याच्या गुळण्या नवरीच्या कानावर टाकायला सांगितल्या. श्यामलाला ही पद्धत मोठी विचित्र वाटली, म्हणून तिने साडीचा पदर चांगला डोक्यावरनं खालपर्यंत घेतला, जेणेकरून चेहरा पूर्ण झाकेल. तिची फुई सासू आणि बाकीचे म्हणाले, ही रीत असते पोरी. श्यामलाने काही ऐकलं नाही आणि तिने तसला प्रकार केला नाही. किशोरला वाईट वाटलं. त्याचा सगळ्यांसमोर अपमान झाल्यासारखं वाटलं. पण तो काही बोलला नाही. आंघोळ केली, निघून गेला. तेव्हा श्यामलाची फुई सासू म्हणाली, कशी व बिचारे असं करू नये मायनाव्या नवरीनं. ज्या प्रथा लावल्या त्या पार पाडा लागत्यात. आपल्या पूर्वजाईनं काही जाणूनच लावले असेल काय. मोर ध्यानात ठुई, आपल्या मालकाले काही दुखवू नको. गेला का नाही किशोर राग राग निघून. श्यामलाने मनात नसतानाही मान डोलवली. श्रोते हो, हा होता 4था भाग वर्षा पत्के थोटे लिखित चूक कोणाची या कादंबरीचा. 5वा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.